नमस्कार सगळ्यांना, पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं आपल्या हाऊस ऑफ शोन या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ मी या ठिकाणी घेऊन आलेला आहे। गावदेवी मैदान या ठिकाणी भव्य प्रदर्शन सुरू आहे, तर त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। तर आतमध्ये जाऊन आता आपण पाहणार आहोत की कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। आहे माझ्या ब्रँडचं नाव सोल रॅप आहे। सोल रॅप हो, आपलं अंधेरीमध्ये बुटीक आहे आणि माझ्याकडे आता स्टॉल वरती कलेक्शन स्टार्टिंग 500 रुपयापासून स्टार्टिंग 500 हो ते 4000 पर्यंत आहे। सध्या आता उन्हाळा सुरू आहे, तर सगळ्यांना थोडंसं कम्फर्टेबल ड्रेप करायला साड्या लागतात। तर आपण सध्या असं काही छान प्लेन खादी कॉटन्स मध्ये घेऊन आलो आहोत। त्याच्यावर तुम्ही छान ऑक्सिडाइज किंवा फॅब्रिक ज्वेलरी टीम अप करू शकता, जशी की मी आता वेअर केली आहे। आणि त्याच्यावर आपण असे कॉन्ट्रास्ट ब्लाउजेसही दिलेत। ब्लाउज हा 500चा आहे आणि साडी 500ची, म्हणजे 1000ला कॉम्बो सेट होतो। नंतर मग आपण तर सध्या मल कॉटन्स मध्ये बरेच ऑप्शन्स घेऊन आलेत, कारण आता उन्हाळा आहे तर मग थोडस हो। तर समरी प्रिंट्स मध्ये ह्या लिनिन्स आहेत, ही पण एक 1200ची रेंज आहे। हो 1200ची साडी आहे, खूप छान आहे। हो, ह्याच्यात बरेच वेगवेगळे प्रिंट्स हो। हे बघा, तुम्ही हे पण बघू शकता। त्याच्यावरती पण खूप छान आहे, गुलाबाची फुलं वगैरे त्याच्यावरती दिसतात। त्यानंतर हे असं काही मल कॉटन, आपण खूप सॉफ्ट मल कॉटन हो मल कॉटन म्हणतो त्या आहेत। ह्या पण खूप छान दिसतात नेसल्या की, म्हणजे कॉटन नंतर आपण मलमल कॉटन वगैरे हो एकदम म्हणतात ना सॉफ्ट कॉटन असतं, सॉफ्ट असतं। त्यानंतर जर कोणाला कॉर्पोरेट ड्रेस हवे असतील तर आपल्याकडे असे छान लिनिन्स पण आहेत, म्हणजे ऑफिस गोअर्स जे असतात साठी वगैरे हो। सो ह्या सगळ्या लाईट वेट साड्या आहेत। आपली स्पेशालिटी म्हणजे लाईट वेट साड्या, ज्या तुम्ही इझिली मेंटेन करू शकता, ड्रेप करू शकता, आपण दिवसभर त्याच्यामध्ये वावरू शकतो। म्हणजे कम्फर्टेबल वगैरे होऊन व्यवस्थित आपण वावरू शकतो दिवसभर। रेंज काय याची? ह्याची रेंज 1850 आहे। ही जी तुम्ही बघताय ही जामदानी मध्ये आहे। जामदानी हे वेस्ट बेंगॉल फॅब्रिक आहे, तिथे बनतात, ते बांगलादेश आणि वेस्ट बेंगॉल मध्ये बनतात। तिकडचा हातमाग आहे हा। ह्याची रेंज एक 1250ची रेंज आहे। 1250 आणि ब्लाउज पीस वगैरे ब्लाउज पीस येतात। मग हे हँड प्रिंटेड मध्ये पण काही कलेक्शन आहे आपल्याकडे, जसं की आता ह्या साडीवर तुम्ही बघू शकता, ह्या लिनिन वरती पूर्ण हँड प्रिंट केलेलं आहे। छान आहे। हे फॅब्रिक म्हणजे कॉटनचं, हे कॉटन लिनन आहे, कॉटन लिनन। खूपच छान, त्यात पण रंग आहेत। पण याच्यावरती आपण ब्रश वगैरे युज करू शकतो? ब्रश नाही मारायचा, पण हे कलर फिक्स केलेले आहेत, काही होणार नाही, वर्ष टिकतात। फक्त आपण व्यवस्थित मेंटेन करायचं असतं, त्याला ड्राय क्लीनच। आणि याची काय रेंज आहे? 2000ची 2000ची। आणि याच्यामध्ये कलर पण असतील ना? मग आता हे आपण फ्लोरल बघितलं, तसंच थोडस हे काही फिगर्स पेंट केलेले आहेत। तर आता ही पांढरी साडी, ह्यात पण वेगळे वेगळे डिझाईन्स आपल्याकडे आहेत। नवरात्रीमध्ये खरं तर आलं पाहिजे तुमच्याकडे। ह्याच्यावरती थोडं तुम्ही बघू शकता, ते असं आहे। वा, खूप छान आहे। तुम्ही या साईडने ओपन ही अशी डिझाईन आहे, म्हणजे पूर्ण पल्लूवरती डिझाईन आहे। वा, खूप छान, मस्त। आणि साडीवरती पण तुम्हाला पूर्ण डिझाईन बेसिकली राधाकृष्ण पेंट। आणि याचा ब्लाउज पीस आहे तो प्लेन असेल ना? ह्यात पण वेगळे वेगळे डिझाईन, वेगळे कलर पण असतील ना, की फक्त व्हाईट? नाही, वेगवेगळे रंग आहेत, वेगवेगळे रंग आहेत। ओके, हे एक प्रकार आहे। त्याच्यानंतर मग ज्या कोणाला कलमकारी आवडत असेल, कलमकारी मध्ये पण असं सुंदर मल कॉटन वरती कलमकारी प्रिंटेड आहेत। आपण एक 1400ची साडीच आहे। हा, ओपन करून दाखवा ना। ऍक्च्युली मी डिझाईन पाहून वाव म्हटलं, पण मला हे माहितच नाही की साडी आहे। त्याला कलमकारी म्हणतात। हे आंध्र प्रदेश श्रीकलाहस्ती नावात गावात ह्याचे डिझाईन। अच्छा, म्हणजे आपल्या ह्या साड्यांच्या कलेक्शन बरोबर भरपूर माहिती देखील ह्या मॅडम देतात, त्यामुळे नीट लक्ष देऊ नका, खूप सारी माहिती देखील त्या ठिकाणी देत आहेत आपल्याला। म्हणजे भरपूर वेळा आपण फक्त कॉटन कॉटन हेच शब्द ऐकलेले असतात
आणि बऱ्याच गोष्टी या ठिकाणी नव्याने मला देखील ऐकायला भेटतात. म्हणजे कॉटन लिनन तर आपण ऐकतोय, पण ह्या कुठून साड्या आल्यात, त्यांचा संबंध, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर मध्ये सांगता येतं. नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप साऱ्या डिझाईन्स आपल्याला या ठिकाणी पाहिजे. ही आहे महेश्वरी, ही मध्य प्रदेशची आहे आणि साडी तिथे बनते. महेश्वरच्या आजूबाजूला जी गाव आहे तिथेही बनल्या जातात त्या साड्या. आणि या साड्या पण अहिल्याबाई होळकरांनी सुरू केलेल्या आहेत. अहिल्याबाई होळकर म्हणजे यांचा खूप अभ्यास आहे मेन म्हणजे. फक्त या स्टॉलला साडी विक्रीसाठी घेऊन आलेला नाहीये, तर याची पूर्ण माहिती देखील त्यांच्याकडे डिटेल मध्ये आहे. आणि माझ्या मध्ये कॉम्बिनेशन मध्ये साडी ना, कॉम्बिनेशन आपण महिला कशा असतो ना, आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी म्हणजे एखादी भाजी जरी घ्यायची म्हणलं तर आपण 2-3 गाडी त्या ठिकाणी फिरतो किंवा दुकानात त्या ठिकाणी फिरतो आणि त्यानंतरच आपण भाजी निवडतो. सेम त्या ताईंचं खूप छान होतं. त्यांना खूप नॉलेज त्या ठिकाणी होतं साड्यांचं, त्याच्यामुळे त्यांनी कस्टमाइज अशा साड्या त्या ठिकाणी घेऊन आलेल्या होत्या त्या ताई. आणि खूपच छान कलेक्शन आहे त्या ताईंचं. या प्राजक्ताची फुलं असणारी साडी तुम्हाला समोर दिसते, ती 750 रुपयाला आहे. याच्यामध्ये तुम्हाला कलर भेटून जातील आणि फक्त आणि फक्त 750 रुपयाला आहे. समोर दिसते ती सिल्क साडी आहे, मिक्स आहे ऍक्च्युली. तर या ठिकाणी साड्यांची जी प्राइस आहे ते वेगवेगळे आहेत. मी जी हातामध्ये घेतलेली साडी आहे ती मला अतिशय आवडली. आपण असं म्हणत की आधीच्या काळामध्ये ज्या साड्या असायच्या ना त्या टाइप मध्ये साडी आहे. म्हणजे त्याचं फॅब्रिक पण खूप छान आहे, त्याच्यावरती शाईन आहे. आणि मी तर म्हणते जे पूर्वीच्या साड्या होत्या, जी काही फॅशन होती, जी काही परंपरा होती, ती पुन्हा एकदा ऍक्च्युली खरं तर यायला लागली. तर मला ही साडी प्रचंड आवडली म्हणून मी या ठिकाणी ती खरेदी केली. आता मी ही साडी कितीला खरेदी केली काय वगैरे तर तुम्ही स्वतःच या ठिकाणी जा, ती साडी खरेदी करा. साडीची किंमत 1500 रुपये आहे. तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी जा, व्हिजिट करा त्या स्टॉलला. खूप छान छान असं कलेक्शन त्या ताईंनी त्या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. डिझायनर ब्लाउज देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतील. 500 रुपयाला त्या ठिकाणी डिझायनर ब्लाउज आहेत. फ्री साईज आहे ब्लाउजची आणि खूप छान अशी माहिती देखील त्यांच्याकडे आहे. खूप छान माहिती सांगतात. त्या प्रत्येक साडीविषयीची माहिती आहे त्यांना, की ती साडी कुठून आली, कशी आली, म्हणजे खूप त्या साडीविषयीचं सूत वगैरे खूप डिटेल मध्ये माहिती त्या ठिकाणी देतात. तर मी ही साडी जी घेतली आहे त्याची आता आपण माहिती बघूयात. चला, तर ही साडी मी या स्टॉलवरून खरेदी केली. तर ह्या साडीचा आपण पाहूयात, मला साडी ती कशी दिसते ती आणि ही माहिती देखील सांगणार आहेत तुम्हाला. तर ही हातमागाची इरकल आहे आणि ह्याला गोमीदादी इरकल असं म्हणतात. आणि अगदी जुन्या काळात जेव्हा बायका स्त्रिया शेतात काम करायच्या किंवा घरी काम करायच्या तेव्हा ह्या साड्या वापरल्या जायच्या, म्हणून याला लुगडं पॅटर्न मध्ये येतात. जुनं ते सोनं असणं ते परत माघारी आले असं आपण म्हणूयात. आणखीन ह्याची खासियत म्हणजे ह्या साड्या सगळ्या मरून बॉर्डर आणि ह्याला असं टोप पदर और असं इरकलीचे पदर असतात. ओके, सगळ्यांना बॉर्डर मरून आणि पदर हा सेम असतो. आतला रंग बदलतो. अच्छा, आतला रंग बदलतो. बारीक अशा स्ट्राइप्स आहेत. हो, एकदम छोटे छोटे दिसतात, त्याच्या लाईन आहेत छोटे छोटे या साडीला. आणि ह्या अगदी मोठ्या साड्या असतात, म्हणजे 7.3 मीटर. नॉर्मल साडी आपली ही 6.25 मीटर वगैरे असते, ही 1 मीटर एक्स्ट्रा असते. आणि तर ह्याला हा एक्स्ट्रा मागचा पदर असतो. हा पण कट करून तुम्ही कोणी नऊवारही नेसू शकता. म्हणजे अगदी कोणी थोडंसं बारीक वगैरे असेल त्यांना नऊवारी छान, आता बऱ्याच सहावारीच्या नऊवारी नेसल्या जातात. मी अगोदर बारीक होते आणि त्याच्यानंतर नाहीतर मग तुम्ही हा पार्ट कट करून ब्लाऊजच्या डिटेलिंगलाही वापरू शकतो. हो, छान डिझायनर ब्लाऊज होतात. आणि ह्याचे सगळे बॉडी कलर्स असतात ते गडदच असतात. कारण म्हटलं ना, जसे ह्याची सुरुवात स्त्रियांनी घरी नेसण्याकरता सुरुवात झाली होती, त्यामुळे ह्याचे पेस्टल शेड येत नाही, सगळे डार्क शेड येतात आणि खूप वर्षानुवर्ष या साड्या टिकतात. आणि एकदम म्हणतात ना, तुम्ही जसं म्हटलं तसं जुनं ते सोनं आहे आणि हे कधीच आउट ऑफ फॅशन जाणार नाही. अगदी पुढच्या 50 वर्षानंतरही हे लोकांना आणि स्त्रियांना हे आवडणारच आहे. कारण मेगाबाई आली त्याच्यानंतर भरपूर म्हणजे एकदम स्लीवलेस आल्या, पण आता पुन्हा आपल्या ज्या जुन्या स्लीव्स होत्या फुल हँड वगैरे लॉंग वगैरे, तर त्या सगळ्या पुन्हा रिटर्न त्या फॅशन म्हणत पुन्हा रिटर्न ती फॅशन आली. तसं साड्यांच्या बाबतीत देखील आहे. आणि काही प्रकारे साड्यांचे कधीच जुने होत नाहीत. हे प्रत्येक स्त्रीच्या म्हणतात ना क्लोजेट मध्ये, वॉर्डरोब मध्ये असायलाच हवे. ह्यातला हा काही प्रकार आहे. म्हणून मी माझ्या या ठिकाणी मी कलेक्शन मध्ये मी देखील साडी घेतलेली आहे. बेस्ट पार्ट म्हणजे ह्याच्यावरती तुम्ही अगदी आपले पारंपरिक मोत्याचे दागिनेही टीम अप करू शकतो, किंवा जर तुम्हाला सिल्वर ऑक्सिडाइज मध्ये लुक करायचा असेल, जसं जर तुम्ही कानातले झुमके घातलेत त्याच्यावरही तसंही करू शकतो. सो या दोन्ही लुक मध्ये नक्कीच ही साडी खूप छान नक्कीच छान दिसणार आहे. ही खूप छान दिसणार आहे. थँक्यू सो मच.